छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त जे भाषण केलं ते विरोधकांच्या जिवारी लागलेलं वाटतंय. बरीच टीका टिप्पणी त्यावर होत आहे. कोणी व्हिडिओ तयार करत आहे, कोणी इंस्टाग्रामवरती तुमचे पोपटपंचीचे त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती स्टेटस ठेवत आहे. यांना उत्तर कसं देणार संदीप देशपांडे? काय उत्तर द्यायची गरज नाही आहे त्याला. कसं आहे, त्यांना ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की ते जेव्हा वैयक्तिकरित्या राजसाहेबांवर बोलतात तेव्हा आम्हालाही दुःख होतं, तेव्हा त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पण आशिष शेलारांना एक संदेश या माध्यमातून क्लिअर कट की यापुढे त्यांनी बोलताना सावधगिरी बाळगावी, जे पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं भूतकाळात. म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या पॉलिसीवर बोला ना, पॉलिसीला विरोध असणार. तुम्ही वैयक्तिक जर राजसाहेबांवर टीका केली तर त्याचे परिणाम असेच होऊ शकतात. नक्कीच. संदीप देशपांडे आपल्या भूमिकेवर पण ठाम राहणार शेवटपर्यंत? नाही, ठामच आहे ना. आम्ही कधी भूमिका बदलली? मुळं आता विषय आहे बघा, हे सगळे विषय आहेत ना, काय कविता केली मी, काय, हे काही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय नाही आहेत. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत रस्ते, आरोग्य, चालायला फुटपाथ नाही, शाळा महापालिकेच्या, हे विषय महत्त्वाचे आहेत आणि आम्ही ह्या विषयांवर पुढे काम करणार आहोत. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.